मित्रांनो, आजकाल क्रिकेट दुनियेत अशा बातम्या येत आहेत ज्या ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही। आज आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या नवीन वेळापत्रकाबद्दल आणि त्या संबंधित जबरदस्त अपडेटबद्दल सांगणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वतः ICCला मागे टाकून अगोदरच सर्व जाहीर केले आहे। आता याला गाही म्हणावं की उत्साह म्हणा, पण भाऊ ही घोषणा ऐकून क्रिकेट प्रेमी जवळपास खुर्च्यांवरूनच खाली पडणार आहेत। सर्वप्रथम टीम इंडियाच्या मॅचेसबद्दल बोलूया। आपल्या शेजारच्या देशाने यापूर्वी टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्येच होणार असल्याचे ठरवले होते, पण ICC म्हणाली भाऊ हे चालणार नाही। तेव्हा PCBचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी अमिराती क्रिकेट बोर्डसोबत बैठक घेतली आणि ताबडतोब नवीन करारावर स्वाक्षरी केली। आता टीम इंडियाच्या सर्व मॅचेस UAEमध्ये होणार आहेत। होय, दुबईचे क्रिकेट स्टेडियम पुन्हा एकदा रंगीबिरंगी झेंडे आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परत दुमदुमणार आहे। भारताची पहिली मॅच 20 फेब्रुवारी 2025 रोजी बांगलादेशसोबत होणार आहे। यानंतर 23 फेब्रुवारीला दुबईत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत। ही तीच मॅच आहे जी पाहण्यासाठी लोक लग्नही पुढे ढकलतात। यानंतर 2 मार्चला न्यूझीलंडशी भारताची तिसरी मॅच होणार आहे। पहिली सेमीफायनल मॅच 4 मार्च रोजी होणार आहे, परंतु विशेष म्हणजे त्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही। म्हणजे पाऊस जर पडला तर समजा मॅच गेलीच। त्याचवेळी दुसरी सेमीफायनल 5 मार्च रोजी होणार असून त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे। म्हणजे एका बाजूला पाऊस जर पडला तर सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं, पण दुसऱ्या बाजूला जर पाऊस पडला तर पुन्हा मॅच खेळवली जाईल। या टुर्नामेंटची फायनल मॅच 9 मार्च रोजी होणार आहे। जर भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली तर ती मॅच UAEला हलवली जाईल आणि जर भारतीय टीम बाहेर पडली तर फायनल मॅच लाहोरमध्ये होईल। या सर्व अपडेट्सवरून असं दिसतंय की भाऊ ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे की TV मालिकेचा नवीन भाग, जिथे रोज एक नवीन अपडेट, नवीन स्टोरी आणि नवीन ट्विस्ट येत असतात। PCBने आत्तापर्यंत जे काही प्रस्तावाने बदल केले आहेत त्यावरून तर असंच दिसतंय की क्रिकेटपेक्षा जास्त राजकारणच चालले आहे। मोहसिन नक्वी हे संपूर्ण योजनेचा सूत्रधार आहे। एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शेख नयन यांच्यासोबत त्यांनी सर्व समीकरणे जुळवली आहेत। आता या ट्रॉफीमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहायचे आहे। रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली भारत ट्रॉफी जिंकू शकेल का, की काट्यांचा मुकुट पुन्हा एकदा पाकिस्तानच्या डोक्यावर शोभेल? तर मित्रांनो, या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टाइम टेबलपासून ते ड्रामापर्यंत सर्व काही मजेशीर आहे। जर तुम्हाला हे अपडेट्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या मॅचची सर्वाधिक जास्त वाट पाहता।